हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज आपण ना मस्तपैकी असे स्ट्रीट फूड म्हणा किंवा मॅकडॉनल्डमध्ये मिळतं तशा प्रकारचा आपण बर्गर आज घरी करणार आहोत. फक्त त्यात थोडेसे काही चेंजेस केलेले आहेत, थोडेसे इनोव्हेशन्स केलेले आहेत. त्यामुळे आपलं जे रेग्युलर बर्गर आहे ते अजून इंटरेस्टिंग होणार आहे. तर त्या बर्गरचं नाव आहे आचारी आलू टिक्की बर्गर. आता लहान मुलांनाच काय पण मोठ्यांना सुद्धा नक्की हे बर्गर आवडेल. आपण आचारी आलू टिक्की बर्गर करत आहोत. तर त्यासाठी आपण ना हे बर्गर बन्स घेतलेले आहेत. या पॅकमध्ये 2 असतात. सो आज आपण 2 बर्गर करणार आहोत. आता हा आपण इकडनं बन घेतलेला आहे, तो असा मधून आपण इकडून कट करणार आहोत. अगदी हलक्या हाताने करायचे, म्हणजे काय होतं ना की त्याचे पीसेस होत नाही किंवा वेडवाकडं अजिबात हे होत नाही. आपण छानपैकी असं पीसेस केलेले आहेत. दुसऱ्या बनचे पण सेम असेच करून घेऊया. आता आचारी आलू टिक्कीसाठी ना आपण आहे ना 3 बटाटे घेतलेत, म्हणजे मीडियम साईजचे आपल्याला घ्यायचे. ते आपण आता स्मॅश करून घेऊया. आता ना हे छानपैकी आपण स्मॅश केलेला आहे. ह्याच्यात ना आपला जो लोणच्याचा मसाला असतो, कैरी लोणचा मसाला, तो आपण 1 ते 1.5 चमचा आपण टाकून घेतोय. आता इथे समजा जर आहे ना तुमच्याकडे लोणच्याचा मसाला नसेल तर कैरीचं जे लोणचं असतं तर त्यातला खार आणि तेल असं टाकलं तरी चालेल. आणि थोडंसं तुम्ही ह्याच्याऐवजी ना खार आणि त्याचं तेल आणि थोडंसं तिखट, म्हणजे कसं आहे ना की स्वादाला थोडासा तिखटपणा पण येईल म्हणून. आता ह्याच्यातनं चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊयात. आता आपण काय करूयात, हे मिक्स करूयात. आणि ना मिक्स करता करता इथे मी ना पोह्याची पावडर केलेली आहे, म्हणजे मिक्सरमधनं छानपैकी बारीक केलेली पावडर. आणि जशी लागेल तशी आपण टाकूयात, कारण कसं होतं की टिक्कीला थोडंसं बाइंडिंग काहीतरी लागतं. सो इन्स्टेड ऑफ आपण ब्रेड क्रम्स, आपण हेल्दी ऑप्शन चूज केलेला आहे, ते म्हणजे पोह्याची पावडर. हे छान आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ना ह्याच्यातला मोठा गोळा घेऊयात. कसं होतं की बर्गर बन जे आहे ते असं मोठ्या साईजने असतं. सो आपल्याला त्याच साईजने आहे ना टिक्की पण बनवायची असते. अशा मोठ्या साईजची आपण आहे ना 2 टिक्की करून घेऊया. अशा प्रकारे आपण आहे ना 2 बर्गरसाठी आहे ना आचारी आलू टिक्की तयार केलेल्या आहेत. आणि आता आपण त्या शॅलो फ्राय करून घेऊया. आपण आता ना रेग्युलर जे प्लेन मेयोनीज आहे ना ते त्याच्याऐवजी आपण आहे ना ग्रीन मेयोनीज करणार आहोत. त्यासाठी एका मिक्सरमध्ये आपण 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, 2 मिरच्या, 1 पाव वाटी कोथिंबीर, अगदी थोडंसं म्हणजे एक चमचा पाणी टाकून आपण ह्याची पेस्ट करून घेऊयात. आपण मस्तपैकी ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे. इथे ना मी 4 चमचे आहे ना मेयोनीज घेतलेला आहे, जे प्लेन रेग्युलर येते ते. त्यात ना आता अगदी थोडंसं मीठ टाकून घेऊयात. आता आपण ह्याच्यात ना जी आपण ग्रीन पेस्ट केली होती ती सगळी टाकून घेऊयात. आता आपण ना हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपलं ग्रीन मेयो तयार आहे. आपण ना बन्स एका साईडनी भाजण्यासाठी थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे पॅनवर. आता ही जी आतली साईड आहे ती भाजायची, बाहेरची साईड अजिबात भाजायची नाहीये. आता 2 मिनिटं झालेली आहेत, आपण चेक करून बघूयात. येस, मस्त भाजलेले आहेत. अशाच पद्धतीने आपण दुसरे पण बर्गर भाजून घेऊया. आपण आता ना आचारी आलू टिक्की फ्राय करणार आहोत, शॅलो फ्राय. त्यासाठी मी ना पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलंय आणि आता बारीक गॅसवर छानपैकी आपण क्रिस्पी करून घेऊया. आता 2 ते 3 मिनिटं झाल्यावर आपण चेक करून घेऊया. येस, मस्त कलर आलेला आहे. आता दुसऱ्या साईडनी पण असा कलर येऊन फ्राय करून घेऊयात आपण. आता दुसऱ्या साईडनी पण आपण चेक करून घेऊयात. येस, मस्त फ्राय झालेलं आहे. गॅस बंद करून आपण टिक्की काढून घेऊयात. आता ना सगळी तयारी झालेली आहे आणि आपण आता बर्गर असेंबल करायला चालू करणार. तर काय करायचं आहे, आपल्याला इकडे ह्याला ग्रीन मेयो दोन्ही ह्याला लावून घ्यायचं आहे. आपण दोन्ही ह्याला ना ग्रीन मेयो लावून घेतलंय. आणि आता बर्गरची ही खालची साईड आहे, आपल्याला सगळं जे असेंबलिंग करायचं ते ह्याच्यावर करायचंय. आता कांद्याचे आपण पीसेस ठेवून घेऊया. टोमॅटो स्लाइस, चिमूटभर मीठ, आचारी आलू टिक्की, चीज स्लाइस,
आणि आता फायनली हा जो वरचा जो पीस आहे तो ह्याच्यावर ठेवून घेऊयात आणि अगदी थोडंसं प्रेस करू, म्हणजे छानपैकी आपलं बर्गर मस्तपैकी आहे ना असेंबल होईल. अशा पद्धतीने आपण दुसरंही बर्गर असेंबल करून घेऊया. तर फ्रेंड्स, मस्त असं आपलं आचारी आलू टिक्की बर्गर तयार आहे आणि आपण ते छानपैकी सर्व पण करून घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर आपण थोडंसं सॅलड पण सर्व केलंय आणि छानपैकी आहे ना स्टोर बॉट चिप्स पण सर्व केलेले आहेत. सो आता लहान मुलंच काय पण मोठे माणसं सुद्धा आहे ना आनंदाने आणि आवडीने खातील. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची बर्गरची रेसिपी? आहे ना एकदम इंटरेस्टिंग आणि एकदम वेगळी आहे. हल्ली बर्गर बन्स तर इझिली कुठेही अवेलेबल असतात. सो घरी आणून तुम्ही पटकीनी करू शकता किंवा मग टिफिनमध्ये देऊ शकता किंवा अगदी मुलांचं बर्थडे पार्टी असेल तर नक्कीच हे तुम्ही आणून बर्गर बन्स आणून नक्की करू शकता. थोडीशी तयारी केली की अगदी सोपं काम आणि मुलांना आवडीचा मेन्यू आहे. तर तुम्ही पण नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.